राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राहुरीची पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून उमेदवारी कोणाला मिळणार अशी चर्चा रंगली होती. मात्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देऊन भाजपने सगळे पत्ते खोलले आहेत. पण राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. याचं कारण अक्षय कर्डिले यांच्या विरोधात राजकीय भूमिका बदलणारे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे शड्डू ठोकणार आहेत अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीची लढत चुरशीची होणार हे नक्की. पण अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देऊन भाजपने नक्की काय मेसेज दिलाय? विखे पाटलांची भूमिका किती महत्वाची असणार आहे? तनपुरे आणि कर्डिले यांच्यापैकी कुणाचं पारड जड आहे हे सगळं समजून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राहुरी विधानसभेचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं 17 ऑक्टोबर 2025 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर पोटनिवडणुकीसाठी भाजपने त्यांचा मुलगा अक्षय कर्डिले यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. या निर्णयामुळे राहुरीच्या राजकीय मैदानात समीकरणांना आता वेग येणार आहे. खरं तर या पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले यांच्या नावासोबतच माजी खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते माजी मंत्री राहिलेल्या प्राजक्त तनपुरे यांच्याही नावाची चर्चा सुरू होती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही पोटनिवडणूक बिनविरोध करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर निर्माण झालेली सहानुभूती लक्षात घेऊन अक्षय कर्डिले यांना संधी दिली आहे. तर अक्षय कर्डिले यांच्यासोबत पक्षातील ज्या सुजय विखे पाटील यांचं नाव पोटनिवडणुकीसाठी चर्चेत होतं, त्या सुजय विखे पाटलांवर भाजपने राज्य उपाध्यक्षपद देऊन राज्य कार्यकारिणीत काम करण्याची जबाबदारी सोपवली आहे. यातून देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं आहे की पराभव झाल्यानंतर लगेच दुसरी निवडणूक लढण्याऐवजी पक्षामध्ये काम करणं गरजेचं आहे. पण विखेंसोबतच ज्या प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची चर्चा होती, त्या तनपुरे यांनाही भाजपने पक्षात प्रवेश देऊन लगेच तिकीट देणं संयुक्तिक ठरणार नाही हा नियम पाळला आहे. कारण प्राजक्त तनपुरे यांनीच 2019 मध्ये शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव केला होता आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देताना पोटनिवडणूक बिनविरोध झाली तरी आणि निवडणूक लागली तरी ज्या उमेदवाराला लोकांचा विरोध होणार नाही असा उमेदवार देऊन हातची जागा भाजपकडे ठेवण्यासाठी अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर केली असावी. पण राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता तशी धूसर आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री राहिलेल्या प्राजक्त तनपुरे हे अक्षय कर्डिलेंविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात असतील अशी दाट शक्यता आहे. कारण याच प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे 2019 ला पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवत शिवाजी कर्डिले यांचा 1,97,392 मतांनी पराभव केला होता आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री म्हणून कामही केलं होतं. पुढे 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. मात्र प्राजक्त तनपुरे हे मामा जयंत पाटील यांच्यासोबत शरद पवार यांच्या पक्षातच राहिले. पण 2024च्या विधानसभा निवडणुकीत मात्र प्राजक्त तनपुरे यांचा शिवाजीराव कर्डिले यांनी पराभव केला आणि त्यामुळेच प्राजक्त तनपुरे हे अक्षय कर्डिले यांना टफ फाईट देण्याची शक्यता आहे. पण प्राजक्त तनपुरे यांना पक्षातून उमेदवारी मिळणार की नाही, किती अपक्ष लढणार हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. पण तनपुरे लढणार हे नक्की झाल्याचं समजतंय. कारण प्राजक्त तनपुरे यांनी मतदारसंघात जन आशीर्वाद यात्रा काढून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. इतकंच नाही तर काही कार्यक्रमात त्यांनी भगवी टोपी आणि भगवा गमछा सुद्धा गळ्यात घातला होता. एकीकडे हे चित्र असतानाच अक्षय कर्डिले यांनीही वडील शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर मतदारसंघात शिवनिर्धार यात्रा काढून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे राहुरी मतदारसंघात कर्डिले आणि तनपुरे यांची स्वतंत्र यंत्रणा आहे. पण ह्या दोन्ही यंत्रणा असल्या तरी जिल्ह्यात सगळीकडे काम करणारी एक यंत्रणा आहे, ती म्हणजे विखे पाटलांची यंत्रणा. ही यंत्रणा सुद्धा खूप मोठी यंत्रणा आहे आणि विखे पाटलांची ही यंत्रणा निवडणुकीत महत्वाची असणार आहे. याचं कारण म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणात कायमच विखे पाटलांनी वर्चस्व ठेवलं आहे. त्यामुळे पक्षाचे आदेश म्हणून विखेंची यंत्रणा नवख्या अक्षय कर्डिले यांना मदत करणार की प्राजक्त तनपुरे यांना आतून पाठिंबा देणार हे पाहणं आता महत्वाचं असेल. एकूणच काय तर राहुरीची ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही हे तनपुरे आणि विखे पाटील ठरवणार आहेत. दरम्यान तुम्हाला या सगळ्यावर नक्की काय वाटतं हे कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.